नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण सर्वांना माहीत आहे की भाजीपाला पीक जर बघितलं तर त्याच्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा रासायनिक कीटकनाशकांचा वापर केला जातो. आणि ज्यावेळेस भाजीपाल्यामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरले जातात, आता इथं आपण बघता एक पीक आपण टोमॅटोचा ह्याच्यात आलेलो आहोत. तर ह्या टोमॅटोच्या पिकामध्ये जर बघितलं तर काही दिवसांनी हे टोमॅटो हार्वेस्टला येतात आणि त्याच पिरियडला आपल्याकडं आपल्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रस शोषणाऱ्या किडी, त्याचबरोबर फळ पोखरणारी आळी, त्याचबरोबर पानं खाणारी आळी, अशा वेगवेगळ्या किडीचा प्रादुर्भाव होतो. आणि मग ह्याच्यासाठी शेतकरी बंधू आपले मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करतात. आणि मग त्यावेळेस आपली हार्वेस्टिंग बी चालू असते आणि त्यावेळेस कीटकनाशक बी वापरलं जातं. आणि मग ह्याच्यामुळं माणसाच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात ह्याचा विपरीत परिणाम होतो. कारण की काय, कीटकनाशक फवारल्याच्या नंतर 1, 2, 3 दिवसामध्ये आपण टोमॅटो हार्वेस्ट करतो आणि ते मार्केटला पाठवलं जातं. मग ह्याच्या दृष्टिकोनातून आपण जर एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा जर अवलंब केला तर आपल्याला ह्याच्यामध्ये कीटकनाशकांचा वापर करण्याची गरज पडणार नाही. आता इथं आपण ह्या बागेमध्ये बघता की रस शोषणाऱ्या किडीसाठी आपण इथं वेगवेगळे चिकट सापळे लावलेले आहेत. मग त्याच्यामध्ये निळ्या कलर, पिवळा कलर, पांढरा कलरचे जर चिकट सापळे लावले तर टोमॅटोमध्ये येणाऱ्या जेवढ्या रस शोषणाऱ्या किडी असतील, मग त्याच्यामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे, काळा मावा, हे किडे आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थापन करता येतं. त्याचबरोबर टोमॅटोमध्ये मी अगोदर जे सांगितले फळ पोखरणारे आळी असो, पानं खाणारी आळी असो, ह्याच्यासाठी आपण इथं हे ट्रॅप बघतात. वॉटर ट्रॅप आहे. हा ट्रॅप जर लावला आपण, ह्याच्यात लूर असते, ह्याच्यामध्ये त्या किडीच्या पाकोळ्या येऊन पडतात आणि मग त्याची जी लाईफ सायकल आहे हे आपल्याला कंट्रोल करता येते. आता शेतकरी बंधूंना माझी एक विनंती, हे लावायचे कधी तर रस शोषणाऱ्या किडीसाठी आपले पहिल्या 10 ते 15 दिवसामध्ये प्लांटेशन झाल्याच्या नंतर लगेच आपल्या शेतामध्ये कमीत कमी 40 आणि मॅक्झिमम 200 सापळे आपल्याला आपल्या शेतामध्ये लावणं गरजेचं आहे. हा वॉटर ट्रॅप असो किंवा कामगंध सापळा असो, हे जर लावायचे असले तर कमीत कमी 5 आणि मॅक्झिमम 15 प्रति एकरी आपल्याला हे सापळे आपल्या शेतामध्ये जर लावले तर एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपल्याला ह्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊन किडीचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या होऊन आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा कमीत कमी वापर करून आपल्याला ह्या पिकावरची कीड कंट्रोल करून आपल्याला ह्याचं उत्पादन घेता येतं. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की ह्याचा अवश्य वापर करून आपल्याला ह्या टोमॅटो असो किंवा बाकीचे जे भाजीपाला पिकं आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं व्यवस्थापन जर केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ह्या येणाऱ्या ज्या किडी आहेत ह्याचं आपल्याला नियंत्रण व्यवस्थापन करून विषमुक्त जे भाजीपाला आहे हे आपल्याला उत्पादन घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.